सर्वांना नमस्कार। आज मी खरं म्हणजे व्हिडिओ ह्यासाठी काढतोय की आपल्याला माहीतच आहे की 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, परंतु खड्डे जर आपण पाहिले तर हे खड्डे तसेच राहिलेत वसई विरारमध्ये। वसई विरारच्या मी आज 90 फीट लिंक रोड जो नालासोपारा विरारला जोडतो, आज मी तिथे उभा आहे। आणि खरं म्हणजे हेच रस्ते नाही तर वसई विरारमध्ये खड्डे हे बऱ्यापैकी सगळीकडे खड्डे पडलेले आहेत। आणि मला वाटतं की आयुक्त साहेब याच्यात अपयशी ठरलेले आहेत, कारण की आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की गणपतीच्या अगोदर मी सगळे खड्डे बुजवून टाकणार, पण हे खड्डे बुजवताना कुठेच दिसत नाही। याचं मुख्य कारण हे की सामान्य जनता ही शांत राहते। याचा अर्थ हा नाहीये की आपल्याला वाटेल ते केलं पाहिजे, मग सगळे राजकीय पक्ष असू द्या, त्यामध्ये आम्ही पण असू द्या। खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि हे रस्ते कसे बुजले गेले जातील याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। आपण जर पाहिलं तर विरारवरून मुख्य रस्ता जो हायवेला जातो त्या ठिकाणी चंदनसर असू द्या, कोपरी असू द्या, तिकडे खड्ड्याची अवस्था ती। व विरारवरून पश्चिमेला जो जातो त्या फ्लायओव्हरलाही तसंच रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। विरारवरून आपण जर नालासोपारा संतोष भवनला जातो तर संतोष भवनलाही तसं। जर वसईला जर आपण गेलो तर एव्हरशाईन बोला, दत्तानी बोला, या सगळ्याकडे खड्डे आहेत। तर खरं म्हणजे हे खड्डे कुणाला दिसत नाही का? आणि जे खड्डे बनवतात त्यांना तरी हे दिसले पाहिजे खड्डे कुठे आहेत। त्याचंच मी तुम्हाला एक सांगतो, एक आम्ही इमेज तयार केलेला आहे। तर जिथे जिथे आपल्याला खड्डे दिसतील त्या ठिकाणी आपण स्कॅन करून त्या इमेजला आपण ते पाठवावं। कारण काय, खड्डे लोक जे आहेत हे टॅक्स भरतात, मग टॅक्स भरतात ते शांत राहतात। त्याचा अर्थ जर आपण त्यांच्यावरती अन्याय करू तर हे कदापि सहन झालं नाही पाहिजे। त्यामुळेच मी आज इकडे आपण उभा आहे, आपण पाहू शकतात की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेत। तर हेच खड्डे नव्हे तर वसई विरारला सगळीकडे खड्डे पडलेत। तर कृपया करून जिथे जिथे खड्डे आपल्याला दिसतील तिथे तिथे आपण स्कॅन करून आम्हाला ते पाठवा। आम्ही नक्कीच ते महापालिकेला ते खड्डे बुजवायला लावू। खरं म्हणजे जर आपण पाहिलं तर प्रशासनाला रस्ते चांगले बनूच द्यायचे नाहीये। जर रस्ते चांगले बनले तर टेंडर कसं निघणार, टेंडर जर निघाला नाही तर त्याचा मलिदा कसा भेटणार। त्यामुळे रस्ते हे वारंवार खराब केले जातात आणि खराब केले ह्यासाठी जातात, जर ते खराब दिसले तरच ते टेंडर काढतील, तरच तो मलिदा त्यांना भेटेल। त्यामुळे जनतेला काय रस्ते चांगले नाहीच मिळू द्यायला पाहिजे का? मग याच्या मागे जर एवढे रस्ते खराब होत असतील आणि महापालिका जर एकही ठेकेदारावर गुन्हा दाखल करत नसेल किंवा काळ्या यादीत टाकत नसेल तर हे आमच्या सारख्या लोकांचं दुर्दैव आहे। जनता तुम्हाला टॅक्स देते, जनता शांत राहते, त्याचा हा अर्थ नाहीये की तुम्हाला वाटेल ते तुम्ही करणार। त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की रस्ते आम्हाला चांगले भेटले पाहिजे। तुम्ही लोकांना जर समजत असतील की लोक काही झालं तरी शांत बसतील आणि मतदान आम्हालाच करतील तर हे विसरून जा। आता लोक तशी राहिली नाहीयेत। तुम्हाला आंदोलनाच्या दिवशी समजून जाणार की लोक या खड्ड्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। आम्ही कालच आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलंय, जर येत्या 7 दिवसामध्ये वसई विरारचे सगळे खड्डे जर मुक्त झाले नाही तर आम्ही महापालिकेकडे तीव्र आंदोलन छेडू।